लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता जेव्हा चांदेकरांना समजणार असतं की कलाने आता स्वतःहून अद्वैतचा जीव वाचवला आहे, त्यावेळेसच आता घरातील सर्वच जण कलावरती खुश होणार असतात। परंतु कला आता अद्वैतचा जीव कसा वाचवते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अद्वैतला आंबट आणि थंड हे दोन्ही पदार्थ एकत्र खाताच त्याला त्याचा त्रास असतो आणि अद्वैतला ही गोष्ट समजलेलीच नसते। अद्वैतला आता खूप भूक लागलेली असते आणि त्याचमुळे अद्वैत जराही विचार करत नाही आणि आता त्याने श्रीखंड काढलेलं असतं आणि तो श्रीखंडाचा अख्खा डब्यातील अर्धा डबा संपवतो। तर कलाने आता झोपत असताना अद्वैतला सांगितलेलं असतं की एसी बंद करण्यासाठी, परंतु अद्वैतने आता नकार दिलेला असतो। अद्वैत म्हणतो की मला झोप येत नाही आणि अद्वैतने आता एसी लो टेम्परेचरवरती ठेवलेला असतो आणि त्यानंतर अद्वैत झोपी गेलेला असतो। परंतु अद्वैतला अचानकच मध्यरात्रीत त्रास व्हायला सुरुवात होते। अद्वैतला आता काहीच तिथे समजत नसतं। अद्वैत कलाला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु अद्वैतच्या तोंडून आता कलाचं साधा शब्दही फुटत नसतो। अद्वैतला होणारा त्रास तो त्याला कलाला सांगताच येत नसतो। इतक्यातच आता अचानकपणे कलालाही मध्यरात्री जाग येते आणि जेव्हा झोपेतून धाडकन जागी झालेली कला अद्वैतची ती अवस्था पाहते, तेव्हा तिला मोठा धक्का बसतो। अद्वैतची अवस्था पाहून तिथे आता कलाला काहीच सुचत नसतं। कला खूप टेन्शनमध्ये आलेली असते। तर कला विचार करते की याने अचानकपणे असं काय खाल्लं असेल, परंतु कला परत विचार येतो की याने काहीही खाल्लेलं नाही आहे। कदाचित या सगळ्यांमुळे तर अद्वैतला त्रास होत नसेल ना। आणि कला पाहते तर आता पूर्ण रूम खूप थंड झालेली असते, अगदी बर्फ पडावा इतकी रूम थंड झालेली असते। अद्वैतने एसी फुल केलेला असतो, तेव्हा कलाच्या लक्षात येताच आधी कला तो एसी पूर्ण बंद करून टाकते आणि विचार करते की अद्वैतला सगळ्यात आधी तरी गरम पाणी द्यावं लागेल। तर कला आता पटकन कसलाही विचार न करता किचनमध्ये जाते। पाहते तर तिथे अद्वैतने केलेलं ते ऑमलेट तसंच ठेवलेलं असतं। त्यानंतर कलाच्या आता सर्व प्रकार लक्षात येतो की अद्वैतने आता ते ऑमलेट न खाता आंबट आंबाही खाल्लेला असतो आणि त्यातून श्रीखंडही खाल्लेलं असतं। तेव्हा कलाला लक्षात येतं की याने आंबट आणि थंड दोन्ही एकदम खाल्लं आहे आणि त्यानंतर फुल ऑन एसी करून अद्वैत झोपी गेला होता। तेव्हा त्याचमुळे आता अद्वैतला हा त्रास उद्भवल्याचं कलाच्या अचूक लक्षात आलेलं असतं। तर कला आता पटकन गरम पाणी करते आणि त्यानंतर गरम पाण्याची पिशवीसुद्धा कलावरती अद्वैतच्या रूममध्ये घेऊन गेलेली असते। तर अद्वैतची अवस्था खूप खराब होत चाललेली असते। तेव्हा आता कला पटकन अद्वैतची छाती गरम पाण्याने शेकते आणि त्यानंतर गरम पाणी आता अद्वैतचं तोंड उघडून कसं तरी त्याच्या पोटामध्ये ते गरम पाणी तोंडामध्ये ओतण्याचा प्रयत्न करते। तर कलाने केलेली या युक्तीमुळे लगेच अद्वैतचा श्वास जरासा नॉर्मल व्हायला येतो आणि अद्वैत थोडा थोडा आता बरा व्हायला लागलेला असतो। तर आता कलाला लक्षात येतं की अद्वैतची तब्येत आता जराशी बरी व्हायला लागली आहे। तेव्हा कला आता बाजूला सरकणार इतक्यात अद्वैत आता कलाचा हात घट्ट पकडतो आणि तिला सांगतो की माझ्यापासून अजिबात दूर जाऊ नकोस। तेव्हा आता कलाला अद्वैतची ती अवस्था पाहून खूप काळजी वाटत असते। तर कला ही आता होकार देते आणि त्यानंतर हळूहळू आता गरम पाण्याच्या पिशवीने ती अद्वैतची छाती शेकत असते। तर त्यानंतर कला आता विचार करते की ही रूम पूर्ण थंड झालेली आहे आणि त्यामुळे त्याचाच अद्वैतला त्रास होतोय आणि कला पटकन आता जवळचे जी काही 2-3 ब्लँकेट असतात ती अद्वैतच्या अंगावरती टाकत असते, कारण कलाला वाटतं याने कदाचित अद्वैतच्या अंगामध्ये ऊब निर्माण होईल आणि अद्वैतची ती तब्येत आता ठीक होईल। आणि लगेचच कला आता पटकन अद्वैतची छाती ही शेकत असते आणि त्यानंतर अद्वैतचे हातपाय सुद्धा चोळत असते की जेणेकरून अद्वैतच्या शरीरामध्ये ऊब निर्माण होईल। आणि कला तिथे आता अख्खी रात्र अद्वैतच्या उशाशीच बसून राहिलेली असते। कलाला खूपच अद्वैतची काळजी वाटत असते आणि कला सतत अद्वैतचे हातपाय चोळत असते, त्याची छाती गरम पाण्याने शेकत असते, कारण संपूर्ण शरीरात चोकअप झालेलं असतं। तर त्यानंतर आता अख्खी रात्र कलाने अद्वैतची खूप काळजी घेतलेली असते। अद्वैतच्या उशाशीच अख्खी रात्र जागून काढलेली असते। तर दुसऱ्या दिवशी जेव्हा अद्वैतला जाग येते तेव्हा अद्वैत आता डोकं धरून बसतो। अद्वैतच्या अंगाला खूप दरदरून घाम फुटलेला असतो आणि अद्वैत विचार करतो की नक्की काय झालं होतं काल रात्री। तेव्हा अद्वैतला आठवतं की त्याने ऑमलेट सोडून आता थंड पदार्थ आणि आंबट हे सगळं काही एकदम खाल्लेलं होतं आणि त्यामुळे त्याची तब्येत खराब झाली होती। तेव्हा अद्वैत म्हणतो की माझी तर तब्येत बिघडली होती आणि त्यानंतर अद्वैतच्या लक्षात येतं की कलाने आपली रात्रभर काळजी घेतली होती आणि अद्वैत म्हणतो म्हणजे या आगाऊने माझ्यावरती उपचार केले आणि मला बरं केलं वाटतं। तर दुसऱ्या दिवशी आता अद्वैत तब्येत खराब असल्यामुळे झोपूनच राहायचा विचार करतो। तर अद्वैत
त्याला आता मनापासून कलाचे आभार मानायचे असतात, परंतु अद्वैत विचार करतो की आता ते आगावचे जर आभार मानले तर ती फार शेफारून जाईल आणि मोठ्या तोऱ्याने मला खूप काही सुनवेल. कारण काल तिने स्वतः मला खिचडी खायला सांगितली होती, परंतु मी स्वतःहून तिला नकार दिला आणि थंड आणि आंबट पदार्थ एकदम खाल्ले आणि त्यामुळेच माझी तब्येत बिघडली. तेव्हा आता अद्वैत विचार करतो, परंतु इकडे आता दुसऱ्याच दिवशी देवदर्शनाहून तिथे चांदेकर फॅमिली परत येण्यासाठी निघालेली असते. तर इकडे आता कला विचार करते की अद्वैत तर पेढीमध्ये गेलेला नाही आहे आणि घरातील कोणीही नाही आहे. तेव्हा तर कलाने ऑलरेडी आता पेढीवरती सांगितलेलं असतं की अद्वैतची तब्येत खराब आहे आणि तो काही आज ऑफिसला येणार नाही आहे. तेव्हा आता कला विचार करते की हा गाव झोपला आहे, आता याची तब्येत तर बरी आहे, मग मीच एक राऊंड आता पेढीमध्ये चावून मारून येते, कारण घरातील कोणीही तिथे नाही आहे. तर इकडे आता कलाने अद्वैतची काळजी घेण्यासाठी स्वतः अंजूला फोन करून घरी बोलावून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की अद्वैतला खिचडी त्याच्यासाठी बनवून ठेव. तेव्हा आता घरातील सर्वजण तिथे आलेले असतात. देवदर्शनावरून परत आल्यानंतर तिथे आता घरातील सर्वजण म्हणतात की कला आणि अद्वैत कुठे आहेत. तेव्हा आता अंजू सांगते की कलाताई पेढेमध्ये गेलेल्या आहेत आणि अद्वैत दादा झोपून आहेत. तेव्हा आता सरोज म्हणते ती पेढीवरती कशाला गेली आहे. तर तिथे आबा म्हणतात की कला पेढीवरती गेले आणि अद्वैत अजूनही झोपला आहे. अद्वैताचा कधीच नाही वागत, काही झालं होतं का काल. तेव्हा आता तिथे अंजू म्हणते की मला पण काही माहीत नाही आहे, कलाताईंचा मला फोन आला होता आणि त्याचमुळे मी त्यांच्यासाठी आता अद्वैत दादांसाठी खिचडी मला बनवून ठेवायला सांगितली होती आणि मी बनवली आहे. तेव्हा आता सोहम लगेच आबांना म्हणतो की अद्वैत दादा अजूनही झोपून आहे, म्हणजे काल रात्री त्या दोघांनी मस्त अशी धमाल एन्जॉय केलं असणार आहे. तेव्हा आता सरोज म्हणते की मला अजिबात हे काही पटलेलं नाही आहे, अद्वैत अजूनही झोपून आहे आणि त्यानंतर कला ती मुलगी आपल्या चांदेकरांच्या पिढीवरती जाण्याचं तिचं काय काम होतं. तेव्हा आता आबा म्हणतात की सरोज काल काय घडलं होतं हे आपल्याला अजूनही माहिती नाही आहे. अगं कला येऊ देत, अद्वैतला आपण उठवूया आणि त्यानंतर दोघांनाही विचारूया ना की काल काय घडलं होतं, त्यांच्याकडून समजल्यानंतर आपल्यालाच कळेल. तर आता सरोज काही ऐकायला तयार नसते. तर सरोज म्हणते की मी आत्ताच्या आत्ता जे काही आहे त्याचा निकाल लावणार आहे. ती मुलगी असं कसं काय करू शकते आणि स्वतःहून कोणाला काहीच विचारलं नाही आणि डायरेक्ट चांदेकरांच्या पेढीवरती ती सांभाळण्यासाठी ही मुलगी कशासाठी गेली आहे. इतक्यातच आता अद्वैत बाहेर आलेला असतो आणि जेव्हा अद्वैतची खराब झालेली तब्येत इकडे चांदेकर पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. तर आता सरोज घाबरूनच अद्वैतला विचारते की अद्वैत तुझी तब्येत अशी कशी काय झाली आहे, नक्की काय झालं होतं काल, त्या मुलीने तुला खूप त्रास दिला आहे का. तर आता आबा म्हणतात की अगं सरोज अद्वैतला सांगू तरी दे, बोलू तरी दे. तेव्हा आता सरोज खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की माझा त्या मुलीवरती अजिबात विश्वास नाही आहे आबा, तिनं नक्कीच माझ्या अद्वैतला असं काहीतरी खायला दिलं आहे की ज्यामुळे माझ्या अद्वैतची तब्येत बिघडली आणि त्यानंतर ती स्वतःहून आता चांदेकरांच्या पेढीत गेली आहे. नक्की काय गडबड चालली आहे याचा मला शोध घ्यावा लागेल, माझा त्या मुलीवरती खरंच विश्वास नाही आहे. तर आता तिथे सरोज म्हणते की अंजू तुला सुट्टी कोणी दिली होती. तर आता ती चांदेकरांना म्हणते की नक्कीच अंजूला त्या मुलीने मुद्दाम सुट्टी दिली असणार आहे आणि त्यानंतर अद्वैतच्या जीवनात असं काहीतरी मिक्स केलं की ज्यामुळे अद्वैतची तब्येत बिघडली. तेव्हा आता अंजू म्हणते की नाही मला सुट्टी कलाताईने नाही तर नैनाताईने दिली. तेव्हा आता सरोजला मोठा धक्काच बसतो. तर तिथे अद्वैत म्हणतो की आई तू त्या कलावरती अजिबात कसलेही आरोप करू नकोस. हे बघ काल काय झालं होतं की तिने मला स्वतःहून खिचडी खाण्यासाठी सांगितलं होतं, परंतु मीच आता आंबट आणि थंड पदार्थ एकदम खाल्ले आणि त्यानंतर फुल एशी करून झोपलो होतो आणि त्यानंतर मध्यरात्री त्या सगळ्या प्रकरणामुळे माझी तब्येत अचानक बिघडली होती आणि त्या उलट कलानेच माझी काळजी घेतली आणि जर काल कला नसती तर माझ्या जीवाचं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालं असतं. तेव्हा आता सरोजच्या लक्षात येतं की ज्या कलाला आपण एवढं सुनावतोय, तिच्या पाठीमागे तिला इतकं बोलतोय, तिच्यावरती आरोप करतोय, त्याच कलाने आपल्या अद्वैतचा आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. इतक्यातच तिथे आता कला आलेली असते. तेव्हा चांदेकर सर्वच जण आता कलाकडे पाहत असतात. तर सरोज आता तिला स्वतःलाच खूप वाईट वाटत असतं. तर आबा आता कलाचं खूप कौतुक करतात आणि कलाला म्हणतात की कला काल तू जे काही केलं त्या सगळ्यामुळे अद्वैतचा जीव वाचला होता. तर तिथे आता आबा सरोजला समजावत म्हणतात की सरोज तू सगळं काही जाणून घेण्याआधीच कलावरती आरोप करत बसली. तेव्हा आता सरोज म्हणती हे आबा परंतु अद्वैतसाठी तिने स्वतःहून जेवण का नाही बनवलं, तिने स्वतःहून अद्वैतला जेवायला का नाही दिलं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई मलाच कलाच्या हातून काही खायचं नव्हतं आणि म्हणूनच मी स्वतःहून जेवण बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न पुरता फसला आणि स्वतःलाच माझ्याच चुकीमुळे त्रास झाला.
तर आता अद्वैतने स्वतःच्या तोंडून सगळं काही सत्य सांगत घडलेला प्रकार सांगून कलावरचे सगळे आरोप खोडून काढलेले असतात. तर आता स्वतःची चूक लक्षात येतात अद्वैतचा जीव वाचवण्यामुळे सरोज ही आता कलाचे आभार मानणार का, हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब